पाहिजे तेव्हा नको वाजव बाबा. राजेश आणि इट्स अ व्हाईट बॉल येतोय. राजेश मोरे तुम्ही पाहू शकता स्ट्राईक एंडला. हा नाही नाही काय म्हण. एक चेंडू एक धाव. परत एकदा तेच तर्रार चेंडू सागर करंजेकर यांचा. आधी झालेल्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रभावित केलं होतं सागर यांनी. त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्ही पाहताय. परत एकदा इट्स गोना बी अ व्हाईट बॉल. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज असेल. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आली ती 3 चेंडू 3 धावा. तेच तर चेंडू ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी होत असताना सागरच्या माध्यमातून इट्स अ डिक्लेअर. धावसंख्या आली ती बघता बघता 4 चेंडू 4 धावा. तेच तर चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असेल. रनआउटची संधी. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. इट्स अ नॉट आउट. धावसंख्या आली ती 5 चेंडू 5 धावा. तेच तर चेंडू परत एकदा गडी बाद केला जातोय तो सागर यांच्या माध्यमातून. आणि परत एकदा सूरज मोरे यांची खेळी बाद होते. पाच धावा. आणि आता नवीन फलंदाज तुम्ही पाहू शकताय ज्याने अख्खा महाराष्ट्र गाजवला तोच विकी भाऊ शेट्टे. नॉन स्ट्रायकर एंडवर तुम्ही पाहताय. धावसंख्या आली ती अवघ्या 5 धावा. आणि 2 गडी बाद केले होते ते सागर करंजेकर यांनी. आणि बॉलर नेमका असेल प्रकाश. स्लो रन पद्धतीचा चेंडू आणि पंचांचा बोट आकाशाकडे. त्रिफळाचित केलंय ते विनायक शंकुळकर यांना. उत्कृष्ट गोलंदाजी तुम्ही पाहताय प्रकाश यांच्या माध्यमातून. जर सूरज गोरिवले यांनी 3 चेंडूवरती 3 सलगचे षटकार ठोकले तर राहुल गुप्ता यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक. जर 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकले तर 501 रुपयाचा पारितोषिक. पहिला मारायला गेले आणि हुकले. आणि ओव्हर थ्रोचा रन मिळत असताना एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. विक्की दादा थोडा रागाने बघत असताना सूरज यांच्याकडे की नाही होती संधी कशाला मारायचे. 3 गडी बाद झालेत आणि मोठा मसा गायला लागला असता परंतु थोडंशे श्रीरक्षणामध्ये चुकी होते. परत एकदा चेंडू हवेत. तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या ते सूरज यांनी. धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. जर 2 षटकार ठोकले सूरज यांनी तर ओमकार टेंबुलकर यांच्या माध्यमातून 501 रुपया. म्हणजे राहुल गुप्ता यांच्याकडून सुद्धा 501 आणि ओमकार टेंबुलकर यांच्याकडून सुद्धा 501. ते 1001 रुपये मिळू शकतात. धावसंख्या आली ती 8 धावा. परत एकदा समोर आले डान्सिंग डाऊन द विकेट. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. सूरज प्रयत्न करतोय षटकार खेचायचे 1001 रुपये कमवायचे परंतु थोडा यशस्वी प्रयत्न ठरतायत.
धावसंख्या झाली ती 9 धावा आणि ज्या फलंदाजीची आपण वाट पाहत होतो तोच आता तुम्ही स्ट्राईक एंडवर तुम्ही पाहताय विक्की भाऊ शेट्टे यांना. जर 2 चेंडू बॉलवरती 2 षटकार टेकले तर राहुल यांच्याकडून 501 रुपयाचा पारितोषिक विक्की दादा यांना. परत एकदा स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक असेल परंतु बघता बघता एक धाव दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव कंप्लीट केल्या ते विक्की भाऊ शेट्टे यांनी. धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. नो चेंडू आणि तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. जणू काय झाडावरचा आंबाच पकडला होता की काय आणि आंबा सुटलेला आहे हातातून आणि एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. धावसंख्या झाली ती 13 धावा. शेवटचा निर्णायक चेंडू. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले परंतु सूरज यांच्या बॅटला काय बॉल स्पर्श होत नाहीये. थोडासा नाराज असेल स्वतःवरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 13 धावा आहेत. डीजे डीजे 13 धावा झालेल्या आहेत. जणू काही गाणं लावलं होतं लाल लाल कलरची बांगडी आणि चल माझ्या सोबतच चल परंतु या योद्धा टीमला कोणीतरी सोबत घेऊन धावांचा डोंगर उभा करावा लागेल. धावसंख्या येते 13 धावा आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलाय अमित यांना. पहिला एक स्लो रन पद्धतीचा चेंडू फसवा चेंडू विकी यांना टाकला गेलेला आहे. अमित यांचा उत्कृष्ट चेंडू तुम्ही पाहू शकता. परत एकदा अवांतर असा चेंडू येत असताना अमित यांच्या माध्यमातून 14 धावा झालेल्या आहेत. स्लोअर वन पद्धतीची गोलंदाजी तुम्ही पाहताय. अमित यांच्या माध्यमातून मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. परत एकदा अवांतर अशी धाव. पंच आपले हात पसरत असताना इट्स अ वाईट बॉल. लक्षात ठेवा डू ऑर डायचा सामना असेल. जो हरेल थेट आपल्या घरी आरसीबी आणि जीटीची फायनल मॅच बघायला जाईल. ज्यांना हरायचं नसेल त्यांनी हा सामना जिंकावा. परत एकदा समोर येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न. येतोय तो निर्धाव चेंडू. धावसंख्या आली ती 15 धावा. परत एकदा फसवा चेंडू विक्की भाऊ शेट्टे यांच्या काय बॅटला चेंडू स्पर्श होत नाहीये. येतोय तो निर्धाव चेंडू. एक विकेट घेतला तर 100 रुपयाचा पारितोषिक. परत एकदा चेंडू हवेत तिकडे क्षेत्ररक्षक आणि काय झेल घेतलाय. उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि विक्की भाऊ शेट्टी यांची खेळी बाद झालेली आहे. डीजे डीजे आणि ज्या फलंदाजाची आम्ही सगळे वाट पाहत होतो म्हणजे मी सुद्धा वाट पाहत होतो ना तोच फलंदाज आलाय 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 वेल्लू आलाय आणि प्रेक्षकांचा आवाज आणि नुसता आवाज वेल्लूसाठी. 2 षटकार खेळले तर 501 रुपयाचा मानकरी ठरू शकतो हा वेल्लू. 15 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. वेल्लू पुढे गेला आणि बॉलर बॅक ड्राईव्ह केला. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या अवघ्या 16 धावा. डू ऑर डायच्या मॅच मध्ये तुम्ही अशा प्रकारची फलंदाजी करणं सोबत नाही. शेवटचा निर्णायक चेंडू अमित यांचा. परत एकदा समोर आले आणि परत एकदा त्रिफळाचीत झाले. सोळा धावा. वेल्लू आपके लिए प्राइस लागू है वेल्लू. एक तुझा एक आहे दादा. एक षटकार आला ना.
जर वेल्लू आणि एक षटकार मारला तर आकाश शंकुळकर यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. जर 2 मारले तर राहुल गुप्ता यांच्या माध्यमातून 501चं असेल. म्हणजे टोटल 1002 रुपये घेऊन जाऊ शकतोस वेल्लू, जर 3 सिक्स मारलेस तर. ₹501 पारितोषिक आणि एक आगळं वेगळं पारितोषिक, एक डेटॉलचा बॉक्स सुद्धा तुला देण्यात येईल. तुझे प्रेक्षक, तुझे चाहीते लाडके आकाश शंकुळकर यांनी प्राइज लावलेला आहे. नो, घाबरला जणू काय वेल्लू यांना घाबरलाय. गोलंदाजाचं नाव काय असेल? निशांत शिवलकर, चिमाने. परत एकदा त्रिफळाची वेल्लू यांची खेळी बाद होते. दांडी गुल झालेली आहे वेल्लू यांची. आणि आता फलंदाजीसाठी उंची लहान पण कीर्तिमान अथर्व टेंबुलकर आलेले आहेत. 17 धावा झालेल्या आहेत आणि 6 गडी बाद झालेले आहेत. ते योद्धाच या संघाचे. परत एकदा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नसेल. बघता 2 धावा कंप्लीट केल्या त्या अथर्व यांनी. 19 धावा झालेल्या आहेत. परत एकदा उत्कृष्ट असा चेंडू तुम्ही पाहताय. येतोय तो निर्धाव चेंडू. परत एकदा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक प्रशांत आणि परत एकदा सुंदर असा झेल घेतला गेलेला आहे. अथर्व यांची खेळी बाद होते, यश प्राप्त होत आहे. कृष्णा यादव नवीन फलंदाज. परत एकदा चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. परत एकदा खेळी बाद झाली आहे ती कृष्णा यांची. 8 गडी बाद झालेले आहेत आणि हॅट्रिक वर असतील. जर हॅट्रिक घेतली तर राहुल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक. आणि आता फलंदाजीसाठी आलाय तो सार्थक जाधव. एक षटकाराला 501 रुपयाचा पारितोषिक. 501 रुपयाचा पारितोषिक मंगेश पावसकर यांच्या माध्यमातून. भाऊजी परत एकदा उत्कृष्ट असा फटका सार्थक यांच्या माध्यमातून. 1 धाव घेण्यामध्ये कंप्लीट झालेले आहेत. धाव संख्या झाली ती बघता 21 धावांचं लक्ष असेल सुभेदार या संघासमोर. एक कमी धावांचं लक्ष. डीजे पुढील होणारी मॅच असेल शिलेदार आणि जय मल्हार. जय मल्हार आणि शिलेदार यांचा टॉस केला जाईल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टननी जरा टॉस का बॉस मध्ये यावे. शिलेदार आणि जय मल्हार. तर जिंकण्यासाठी अवघ्या 21 धावांचं लक्ष असेल. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. शिलेदार आणि जय मल्हार.
चला शिलेदार आणि जय मल्हारचे कॅप्टन, टॉस केला जातोय. टॉस जय मल्हार यांनी टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. बॉलर नेम असेल ते विक्की शेट्टे आणि इकडे आले ते स्ट्राईक एंडला असतील ते मुरली आणि नॉन स्ट्राईक एंडला असतील ते गणेश पुजारी. आणि गोलंदाजीसाठी स्वतः संघ मालक विक्की शेट्टे. 24 चेंडू आणि अवघ्या 21 धावांचं लक्ष असेल. एक सोपं व इझी असं लक्ष तुमच्या वेटीला येत असताना जो हरेल तो थेट गुजरात आणि RCB ची फायनल बघायला घरी जाईल. 24 चेंडू 21 धावा, 21 धावा 24 चेंडू. परत एकदा लिडिंग एज घेत असताना मुरली यांच्या बॅटमधून येते ती एक धाव. तिकडे क्षेत्ररक्षक असतील ते सूरज गोरिवले. एक चेंडू आणि एक धाव झालेली आहे. यानंतरचा सामना शिलेदार आणि जय मल्हार. परत एकदा नो चेंडू असेल तिकडे सन्मान दिला. तिकडे असतील सचिन शंकुलकर आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आली ती एक चेंडू 3 धावा. परत एकदा लेग ब्रेक मध्ये चेंडू तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये. बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावसंख्या आली ती 5 धावा. परत एकदा सन्मान देत असताना तिकडे क्षेत्ररक्षक असतील. बघता बघता एक धाव डिक्लेअर झालेली आहे. धावसंख्या आली ती 6 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. परत एकदा समोर टाकलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक नसेल त्याच्या मस्तकावरती दस्तक व आपला छाप सोडणारा मुरलीच्या बॅटमधून येतो एक गणगणित षटकार. धावसंख्या आली ती 12 धावा. नो चेंडू असेल. धावसंख्या आली ती 13 धावा. पंचांनी नसेल इज गोना बी नो बॉल. परत एकदा धावसंख्या झाली ती 4 चेंडू 16 धावा. नो आहे आता 4 बॉल 16. परत एकदा समोर टाकलेला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव. 17 धावा. सामना एकतर्फी होत असताना शेवटचा चेंडू. परत एकदा मनगटी फटका तिथे क्षेत्ररक्षक सज्ज नाहीये. एका धावेवरती समाधान. 18 धावा झालेल्या आहेत. आता फक्त 18 चेंडू मध्ये 3 धावा करायच्या आहेत. आणि गोलंदाजीसाठी आले ते वेल्लो. परत एकदा एक फसवा चेंडू आणि गणेश पुजारी यांची खेळी बाद झालेली आहे. परत एकदा समोर टाकल्या चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक आणि जणू काय झाडाचा आंबाच काढलाय. आणि जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या क्षेत्ररक्षणासाठी. जर वेल्लो यांनी हॅट्रिक घेतली तर आकाश शंकुळकर यांच्या माध्यमातून 501 रुपये.
आणि एक डेटॉल सुद्धा. आणि हॅट्रिकची संधी हुकलेली आहे आणि हॅट्रिक घेतलेली आहे. हॅट्रिक घेतलेली आहे यांनी, वेल्लू यांनी. डीजे डीजे वेल्लू, तुम्हाला 501 रुपये दिले जातील ते आकाश यांच्या माध्यमातून. परत एकदा सन्मान दिला तो सागर यांनी. बघता बघता एक धाव कंप्लीट झाली. 19 धावा झाल्या. 2 धावांची फक्त गरज आहे. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, परत एकदा मुरली यांना बाद केले तर वेल्लू यांनी. चार विकेट घेतलेला शेवटचा चेंडू. बॅट्समन नेम काय असेल? नवीन बॅट्समन असेल तर सुशांत पालकर. शेवटचा निर्णायक चेंडू. इट्स अ व्हाईट बॉल. एक रन. परत एकदा मारलेला चेंडू, थोडस मिसफिल्डिंग होते. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे आणि सामना जिंकलेला आहे. सामना जिंकलेला आहे तो सुभेदार या संघाने. आणि वेल्लू यांनी 501 रुपये घेऊन जावे आणि लाईट लावावी प्लीज. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल